युरिन म्हटलं की करोडो बॅक्टेरिया, शरीरातील टॉक्सिन्स आणि अजून असे विषारी पदार्थ त्यामध्ये असतात. तेच युरिन जर आपल्या जेवणात किंवा खाण्याच्या पदार्थामध्ये मिक्स केलं तर आपल्या शरीराला त्याचे किती भारी आणि किती खतरनाक नुकसान होणार. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. जुना व्हिडिओ आहे, मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी तो बघितला पण असेल. मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो, एकदा तुम्ही तो व्हिडिओ बघा. आता तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल. किती अनहायजेनिक पद्धतीने त्याने स्वतःचं युरिन त्या बकेटमध्ये टाकला आणि आता तो युरिन डिरेक्टली ते खाणाऱ्याच्या पोटामध्ये गेला असेल. ही एकच घटना आहे, अशा कितीतरी घटना रोज घडतात. याच्या आधी घडल्या आहे पण ते आपल्याला माहीत नाही. आपल्या आजूबाजूला इतके स्टॉल्स राहतात, बसस्टँडवरती, मार्केटमध्ये, रेल्वे स्टेशनवर, आपल्या घराच्या समोर. तर आपण तिथे खायला जातो पण आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसते. तर आपण जेव्हा खायला जातो ना, तर आपल्याला एक गोष्ट बघणं खूप महत्त्वाची आहे की तो जो स्टॉल आहे त्या स्टॉलमध्ये त्याने हायजीन मेंटेन केला आहे का, त्याने जे ते फूड बनवलं आहे ते कशा पद्धतीने बनवलं आहे, ते फूड बनवण्यामध्ये त्याने कोणत्या इन्ग्रेडियंट्सचा वापर केला आहे, ते इन्ग्रेडियंट्सची क्वालिटी कशी होती, त्याने स्वच्छ पाण्याचा वापर केला आहे का, त्याने जे काही तिथे वॉश केलं असेल ते स्वच्छ पाण्याने वॉश करून दिलं आहे का, ज्या प्लेट्समध्ये आपण खातो त्या प्लेट्स स्वच्छ पाण्याने वॉश केल्या आहे का. ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण या छोट्या छोट्या गोष्टी अवॉइड करतो. आपण बस स्टॉलवरती जातो आणि खातो. 2 पैसे जास्त गेले तर चालेल, पण मी इतकंच म्हणेल की खायचं आहे तर चांगल्या ठिकाणचं खा. असं कुठल्याही रस्त्यावर कुठेही स्टॉल दिसला आणि आपण चाललो भूक लागली म्हणून खायला, मला इतकं सांगायचं आहे की खायचं आहे तर चांगल्या ठिकाणचं खा, क्वालिटी फूड खा. 2 पैसे जास्त गेले चालेल पण दवाखान्यामध्ये 2-4 हजार जास्त गेलेले तुम्हालाही चालणार नाही.